नमस्कार. स्त्रीचे आधारस्तंभ 3 कोणते? पहिला आधारस्तंभ आई वडील. 22 ते 20 पर्यंत ते आई वडील. आई वडिलावर जर काही झालं तर ह्या दुर्गा म्हणून ज्यासोबत झगडतात आई वडील ते एक त्यांचं आधारस्तंभ आहे. त्यांच्यासाठी ते दिवस रात्र झटतात. मुलं नाही आणि दुसरा आधारस्तंभ तो तिचा लग्न झाल्यानंतर नवऱ्यासाठी पण ती कुठलंही नवऱ्यावर संकट आलं काहीही झालं ती अशी एक त्याच्या मागं आधार म्हणून उभी राहते. कुठलंही संकट आलं तर ती तिच्यावर ओढवते. त्याला म्हणते काही काळजी करू नका. ती खरी स्त्री मी आहे. आणि तिसरं ती आपल्या मुलांसाठी लहानपणापासून ती मुलांसाठी खूप झगडते. जेवले का, उठले का, अभ्यास केला का, शाळेत गेले का, राहिले का शाळेतच, टेन्शन. आणायला जा, घ्यायला जा. पूर्वी असंच होतं, आता त्या व्हॅन निघाल्या. म्हणजे परीक्षेच्या आल्या त्यांचा अभ्यास घेणं. किती आईला टेन्शन असतात. मोठे झाल्यावरही टेन्शन. 18-19 वर्षाचे झाले की आणखीन टेन्शन. त्यांच्याकडे लक्ष ठेवा, हे करा, त्यांना समजावून सांगा असा आवाज आलेला आहे. पावसाचं वातावरण खूप आहे. अशा 3 स्तंभ ती मुलांसाठी ती काहीही करू शकते. कोणी मुलांवर जर काही वाईट नजरने बघितलं तरी ती त्याचे डोळे फाडून काढेल आणि चांगलाच ओढेल. अशी ती आई आहे. त्याला खरी आई म्हणतात.